We are going to Mahabaleshwar. Ex-office friends and current office friends. After 4 years. With CM. आणि एकंदरीत लास्ट प्लॅन झाला होता 5 वर्षापूर्वी आणि आम्ही आता तेच थोडे वेगळे माणसं आहेत पण आम्ही त्या जोशामध्ये चाललोय पूर्ण. मागे आमची बस आहे 20 सीटची आहे. तरी 2 माणसं कमी आहेत, उडलेत आमची 2 माणसं. तर टोपा दिले टोपा. त्यांची आम्ही काढणार हवा सुरुवात होते. गणपती बाप्पा. शामें मलंग सी रातें सुरंग सी बागी उड़ान पे ही न जाने क्यों इलाही मेरा जी आए आए इलाही मेरा जी आए आए. Day 1 महाबळेश्वरचा पहिला स्पॉट महाबळेश्वर मंदिर आणि तिकडे चाललो आता. खूप ट्रॅफिक भेटले आम्हाला, कमीत कमी दीड तास गेला याच्यामध्ये. अजून ट्रॅफिक चालू आहे आणि छोट्या गाड्या ठीक आहे पण मोठ्या गाड्यांसाठी खूप त्रास आहे. बाबू पण झोपला आहे. 2 मंदिर आहेत, एक बाणगंगा राईट साईडला आहे आणि वरती शंकराचं मंदिर आहे. महाबळेश्वर हा एंट्री पॉईंट आहे. ट्रॅफिक किती लाईन लागली असेल ती वेगळी गोष्ट. महाबळेश्वर मंदिर करून आम्ही त्याच्या बाजूला असलेल्या शिव मंदिरकडे आलो आणि शिव मंदिरचं हे पुरातन स्थळ आहे. काळ्या दगडामधील हे पुरातन स्थळाचं मंदिर बांधलेलं आहे आणि खूप चांगल्या वातावरणामध्ये आम्ही सकाळीच तिथे पोहोचलो. बाणगंगा ज्याच्या म्हणजे तोडातून पाणी येतं, जसं आपण मुंबईमध्ये पण एक बाणगंगा आहे तसं ह्याप्रमाणे इथे पण महाबळेश्वरमध्ये बाणगंगा आहे आणि आतमध्ये शिवलिंग आहे. तर पूर्ण वातावरण खूप प्रसन्न होतं. फॅमिलीबरोबर आमचा पहिला अनुभव होता महाबळेश्वरमध्ये, कारण सई आणि द्विज हे पहिल्यांदा आले होते सोबत. माझ्या मित्र तर येतात दरवेळी, 2 वर्षापासून द्विजची 3री ट्रिप आहे. तर खूप चांगला अनुभव होता. त्यानंतर आम्ही गेलो विना लेकला, फोटोज काढले. मित्र पण सोबत आमचे असतात HDFC बँकेचे. तो खूप चांगला अनुभव होता इकडे गेला. ते तिकडे आम्ही हॉर्स रायडिंग केली आणि मग आम्ही संध्याकाळी आलो विलामध्ये. आणि विलामध्ये येऊन आम्ही खूप मजा केली. नाईट आऊट झालं, पूर्ण बड्डे सेलिब्रेशन केलं आम्ही. खूप मजा केली आणि हा पहिला दिवस आमचा इथे समाप्त झाला. गुड मॉर्निंग मित्रांनो. महाबळेश्वरमध्ये डे 2 आणि हा आमचा विला आहे. छोटा पूल आहे समोर आणि मित्र पण नाश्ता करत आहेत. खूप चांगला इकडचं जे जेवण होतं रात्रीचं पण आणि सकाळचा नाश्ता तो पण खूप चांगला होता आणि थोडं चिल आऊट झालं होतं. आम्ही रील्स वगैरे केल्या, मित्र आणि फॅमिली पण होते. तर थोडं आजूबाजूचा परिसर आम्ही जरा थोडा चिल केला. विलामधून निघाल्यानंतर आम्ही गेलो गो कार्टिंग करायला, कारण तिथे स्पोर्ट्स भरपूर होते आणि आम्हाला खूप वेळ कमी होता आमच्याकडे. त्यामुळं आम्हाला 2 फक्त ऑप्शन होते, एक गो कार्टिंग करायचा होता आणि अजून एक स्पोर्ट करायचा होता. तर पहिला आम्ही एक 4 जणांचा ग्रुप बनवला. गो कार्टिंग करताना खूप पहिला अनुभव होता आणि खूप चांगलं वाटलं, कारण स्पीड आणि प्लस ब्रेक, क्लच ब्रेक 2 फक्त ऑप्शन होते आणि खूप चांगलं वाटलं. तिकडचा जो अनुभव होता तो खूप चांगला होता. गो कार्टिंग मी तर फर्स्ट टाईम करत होतो माझ्या फॅमिलीबरोबर आणि मित्रांबरोबर. तर तिकडचा खूप अनुभव चांगला होता, कारण 4 राऊंड भेटले. त्यापैकी आम्ही खूप विदाऊट आणि ॲक्सिडेंट 4ही राऊंड पूर्ण प्रॉपर वेने आम्ही खेळलो. खूप मजा आली. गो कार्टिंग करून आम्ही गेलो परत स्पोर्ट करायला. सेकंड स्पोर्ट जो होता आमचा तो खूप भारी होता आणि मित्रांबरोबर एवढी मजा आली. तुम्ही जो स्पोर्टमध्ये व्हिडिओमध्ये बघू शकता, सई आणि मी आणि अजून समोर आहेत. खूप एक छोटा एरिया होता पण त्याच्यामध्ये स्पोर्टमध्ये कार चालवायला एवढी मजा आली, धमाल केली आम्ही सर्वांनी.
आता मॅप्रो गार्डनला ही जो एरिया जो परिसर जो आहे खूप मोठा आहे आणि आईस्क्रीम इथे मस्त मिळतं एकदम फ्रेश स्ट्रॉबेरी आईस्क्रीम खाल्ला. त्यानंतर आम्ही पूर्ण स्ट्रॉबेरीची बाग होती ती बघितली. स्ट्रॉबेरी ऑइल लागलेली आहे. शॉपिंग केली आणि त्यानंतर आम्ही निघालो डायरेक्टली मुंबईला.